गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण ॲडम स्मिथ यांनी सांगितलेले कराचे तिसरे तत्व पाहणार आहोत. या पूर्वीच्या तासाला आपण ॲडम स्मिथ यांनी सांगितलेली कराची 2 तत्वे पाहिली. त्यामध्ये पहिलं जे तत्व होतं ते होतं समतेचे तत्व. म्हणजे समतेच्या तत्वाचा अर्थ होता की प्रत्येक व्यक्तीने त्याच्या कुवतीप्रमाणे कर भरावा. म्हणजे श्रीमंताने अधिक कर भरावा तर गरिबांनी कमी कर भरावा. म्हणजे त्यांचा त्याग हा समान असावा. त्यानंतर आपण ॲडम स्मिथ यांनी सांगितलेलं कराचं दुसरं तत्व पाहिलं. ते म्हणजे निश्चिततेचे तत्व. निश्चितता याचा अर्थ द कॅनॉन ऑफ सर्टन्टी. म्हणजे काय? कर धोरण आखताना करारोपणामध्ये निश्चितता असली पाहिजे. कोणकोणत्या बाबतीत निश्चितता असली पाहिजे? तर कर, कराचे प्रकार, कराची पद्धत आणि कर भरण्याचे ठिकाण याबाबत निश्चितता असली पाहिजे. अशी जर निश्चितता असेल तर कर भरणे आणि कर वसूल करणे दोन्ही प्रक्रिया इझी होतात, सोप्या होतात. परंतु यामध्ये जर अनिश्चितता असेल, अस्पष्टता असेल, संदिग्धता असेल तर अनेक अडचणी निर्माण होतात, अनेक विवाद निर्माण होतात आणि अनेक करदाते कर जाळ्यातून, कर चुकवेगिरी करून कर जाळ्यातून निसटतात. असे होऊ नये म्हणून ॲडम स्मिथ यांच्या मते कर धोरणामध्ये निश्चिततेच्या तत्वाचं पालन केलं गेलं पाहिजे. आणि आज आपण या तासामध्ये जी चर्चा करणार आहोत, सविस्तर चर्चा करणार आहोत, ते कराचं ॲडम स्मिथ यांनी सांगितलेलं तिसरं तत्व द कॅनॉन ऑफ कन्व्हिनियन्स. काय? ॲडम स्मिथ यांनी सांगितलेलं कराचं तिसरं तत्व ते म्हणजे कॅनॉन ऑफ कन्व्हिनियन्स. द कॅनॉन ऑफ कन्व्हिनियन्स म्हणजे सोयीचे तत्व. कराचे सोयीचे तत्व. याचा अर्थ आपण पाहूया. सोयीचे तत्व द कॅनॉन ऑफ कन्व्हिनियन्स याचा ॲडम स्मिथ यांना काय अर्थ अभिप्रेत आहे तो आपण सुरुवातीला पाहूया. सोयीचे तत्व म्हणजे कर भरताना करदात्याला आणि कर वसूल करणाऱ्या यंत्रणेला सोय झाली पाहिजे. म्हणजे कर वसूल करणाऱ्याला सुद्धा अडचण येता कामा नये आणि कर भरणाऱ्या करदात्याला सुद्धा कर भरण्यामध्ये अडचण निर्माण होऊ नये. याला म्हणतात कर भरण्याचे सोयीचे तत्व. म्हणजे दोघांच्याही दृष्टिकोनातून कर वसूल करणे आणि भरणे हे सोयीचं झालं पाहिजे. त्यासाठी काय असलं पाहिजे करारोपणामध्ये?
तर कर भरण्याची पद्धत ही सोपी असली पाहिजे, सुटसुटीत असली पाहिजे. तसेच कर जमा करण्याची जी वेळ आहे ती कर जमा करण्याची वेळ सुद्धा त्या ठिकाणी योग्य असली पाहिजे. सोयीच्या तत्वाचा अर्थ द कॅनन ऑफ कन्व्हिनियन्स, याचा अर्थ कर भरण्याची पद्धत व कर जमा करण्याची वेळ ही सोयीची असली पाहिजे. कर भरण्याची पद्धत योग्य नसेल आणि कर जमा करण्याची वेळही योग्य नसेल तर कर भरण्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात आणि कर वसूल करणे हे जिकिरीचं काम होतं. मग कर भरण्याची वेळ ही योग्य असली पाहिजे. योग्य वेळी कर आकारला आणि योग्य पद्धतीने तो वसूल केला तर कर उत्पन्नही मोठ्या प्रमाणावर मिळतं, कर भरणेही सुलभ होतं. म्हणून त्यासाठी ॲडम स्मिथ यांच्या मते कर आकारताना सोयीच्या तत्वाचं पालन केलं गेलं पाहिजे आणि कर आकारताना सोयीच्या तत्वाचं पालन जर केलं गेलं तर कराद्वारे मिळणारं उत्पन्नही मोठ्या प्रमाणावर जमा. म्हणून कर आकारताना सोयीच्या तत्वाचं पालन केलं गेलं पाहिजे. त्यामुळे उत्पन्नही मोठ्या प्रमाणावर जमा होतं, कर भरणंही सुलभ होतं. आता सोयीच्या तत्वाचं पालन करणे म्हणजे काय किंवा सोयीच्या तत्वाचं पालन केलं गेलं तर कर रूपाने मिळणारं उत्पन्न कसं वाढतं आणि लोकांच्या दृष्टिकोनातून, करदात्यांच्या दृष्टिकोनातून कर भरणं सुलभ कसं होतं. उदाहरणार्थ पगारदार लोकांना उत्पन्न कर आकारल्यानंतर त्यांच्याकडचा उत्पन्न कर वसूल करताना तो जर पगाराच्या रकमेतूनच कट करून घेतला, पगाराच्या रकमेतूनच कपात केला तर ते सोयीचं होतं. कारण उत्पन्न आलं तेव्हाच जर कर रक्कम कपात केली तर ती करदात्यालाही सोयीची होती. म्हणून पगारदार लोकांचं कर कपात करताना त्यांचे पगार होतात तेव्हाच त्यांच्या पगारातून, त्यांच्या वेतनातून ती रक्कम कपात केली पाहिजे. कारण उत्पन्न असतानाच कर रक्कम भरणे हे करदात्याला सोपं होतं. तसंच दुसरं उदाहरण आपल्याला देता येईल. शेतकऱ्यांना किंवा ग्रामीण भागातील जनतेला घरपट्टीची रक्कम वसूल करायची, कर म्हणून घरपट्टीची जी रक्कम असते ती त्यांच्याकडे जेव्हा उत्पन्न येते त्याच वेळी वसूल केली पाहिजे. म्हणजे शेतकऱ्यांना घरपट्टी आकारताना त्यांच्याकडे जेव्हा सुगी येते, त्यांच्याकडे जेव्हा शेतीतील उत्पन्न येते त्याच वेळी त्यांच्याकडून घरपट्टी जमा केली पाहिजे. शेतकऱ्यावर असलेला कर त्या ठिकाणी त्यांना जेव्हा सुगीचे दिवस असतात, शेतीतून त्यांना जेव्हा उत्पन्न येतं, उत्पन्न प्राप्त होतं त्याच वेळी त्यांच्याकडून कर रक्कम जमा केली पाहिजे, घरपट्टी जमा केली पाहिजे. आणि जर समजा घरपट्टी आपण त्यांच्याकडून पेरणीच्या वेळी वसूल करू लागलो, त्यांना बी बियाण्यासाठी पैसा लागतो, शेतीची मशागत करण्यासाठी पैसा खर्च झालेला असतो
पिकाला खत टाकण्यासाठी त्यांना पैसा लागतो. अशा वेळेस जर तुम्ही शेतकऱ्याकडून घरपट्टी वसूल करू लागले, शेतकऱ्यावरील कराची रक्कम वसूल करू लागले, तर शेतकऱ्याकडे त्यावेळी शेतीमध्ये गुंतवणूक करण्यासाठीच पैसा नसतो. त्यावेळी जर तुम्ही घरपट्टी वसूल करतो म्हणाले तर ते अडचणीचं होतं. शेतकऱ्यांची इच्छा असून सुद्धा शेतकऱ्याला घरपट्टी भरणे शक्य होणार नाही. मग अशा वेळी त्या ठिकाणी घरपट्टी जर तुम्ही वसूल करण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी इच्छा असूनही ते कर भरू शकणार नाही, घरपट्टी भरू शकणार नाही. आणि तीच जर घरपट्टी शेतकऱ्यांकडून तुम्ही सुगीच्या दिवसामध्ये वसूल करण्याचा प्रयत्न केला, सुगी आली तेव्हा शेतकऱ्याकडे उत्पन्न असते. अशा वेळी जर शेतकऱ्याकडून कर म्हणून घरपट्टी जमा केली तर शेतकरी सुद्धा उत्पन्न असल्यामुळे सहज ती करपट्टी भरू शकतात, घरपट्टी भरू शकतात, कर भरू शकतात. म्हणून सोयीचं तत्व म्हणजे जेव्हा करदात्याकडे उत्पन्न असेल त्याच वेळी त्यांच्याकडून कर रक्कम वसूल केली पाहिजे. म्हणजे अशा वेळेस जर कर आकारला तर कर रूपाने उत्पन्न सुद्धा मोठ्या प्रमाणावर जमा होईल आणि ते कर भरणं शेतकऱ्याला किंवा पगारदार वर्गाला सुद्धा ते सोयीचं होईल. उत्पन्न नसताना त्या ठिकाणी कर भरा म्हटलं, उत्पन्न खर्चून गेल्यानंतर जर कर भरा म्हटलं तर ते शक्य होणार नाही आणि त्यामुळे करदाते कर भरू शकणार नाही. म्हणून त्या ठिकाणी सोयीच्या तत्वाचं पालन कर आकारताना झालं पाहिजे. म्हणून ॲडम स्मिथ यांनी कराचं तिसरं तत्व सांगितलं ते म्हणजे सोयीचं तत्व. आणि या सोयीच्या तत्वाचं जर पालन केलं गेलं पाहिजे असं ॲडम स्मिथचं मत आहे. आणि या तत्वाचं जर पालन केलं गेलं तर कर रूपानं उत्पन्नही मोठ्या प्रमाणावर जमा होतं आणि करदात्यांना कर भरणे सुद्धा सोयीचं होतं. म्हणून ॲडम स्मिथ यांनी कराचं तिसरं तत्व सांगितलं ते म्हणजे कॅनन ऑफ कन्व्हिनियन्स म्हणजे सोयीचं तत्व. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.